हंगामात लागवड केले जाणारे तसेच बारमाही मागणी असणारे फळभाजी पीक असल्या कारणाने तसेच रेग्युलर तोडे व इन्कम देणारे पीक असल्या कारणाने शेतकऱ्यांचा या पिकाच्या लागवडीकडे दिवसेंदिवस कल वाढत आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे. मिरची पिकाची महत्वाची समस्या म्हणजे लीफ कर्ल व्हायरस, ज्याला आपण चुरडा मुरडा बोकडा काही भागामध्ये कोकडा म्हणतात. तर ही एक महत्वाची समस्या आहे. हा रोग प्रामुख्यानं विविध प्रकारच्या रसशोषक किडी जसं मावा, पांढरी माशी यामुळे येतो. त्यासाठी आपल्याला बघा, मिरची पिकाची लागवड केल्यानंतर 10 दिवसानंतर लगेच आपल्याला शेतामध्ये एकरी 4 ते 5 बंडल पिवळे निळे चिकट सापळे लावून घ्यायचं आहे. आपल्याला 1 हेक्टर क्षेत्रामध्ये एक सोलार ट्रॅप म्हणजेच सौर सापळा लावून घ्यायचा आहे, जेणेकरून विविध प्रकारच्या रसशोषक कीटकांचं तसेच पतंगाचं आपल्याला नियंत्रण करता येणार आहे. त्याच पद्धतीनं फवारणीमध्ये आपल्याला निममार्काचा निमकरंज ऑइलचा वापर देखील करायचा आहे. त्याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला आलटून पालटून स्पर्शजन्य व आंतरप्रवाही कीटकनाशकांच्या फवारण्या घ्यायच्या आहेत. शेतात प्लॉटमध्ये आलेले किंवा इन्फेक्टेड व्हायरसयुक्त झाडे वेळोवेळी बाजूला काढून टाकायचे आहेत. व्हायरसचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला अँटीव्हायरल औषधांचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे. त्याच पद्धतीनं फवारणीमध्ये आपण तुळशी अर्काचा, ताक व गुळ, हळद व हिंगाच्या अर्काचा वापर देखील करू शकतो, जेणेकरून झाडाची रोगप्रतिकार शक्ती टिकून राहील. मिरची पिकाचे विक्रमी उत्पादन काढण्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आजच आपल्याला सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण मार्गदर्शनामुळे आपल्या मिरची पिकाचं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.